हरीश आणि विमल 20 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. त्यांनी 15 दिवस काम केले व नंतर विमल निघून गेला. उर्वरित काम एकट्या हरीशने 10 दिवसात केले. एकटा हरीश संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकतो? याचा आन्सर किती आहे? 20 दिवसात काम करू शकते. केलं 15 दिवस, हे झाले 75%, 75%, त्यानंतर उरलं 25%, 25% जर 10 दिवसात करून 100% 40 दिवसात. हे झालं माझं आन्सर, म्हणजे पहिलं ऑप्शन. सेकंड कसं काढलं तर लक्ष द्या. मी काय करून पहिले दोघांचं काम लिहून घेतो. म्हणजे ह्या दोघांना जर काम केलं हरीश प्लस विमलनं किती दिवस लागते? तो 20 दिवस लागते. ठीक आहे, म्हणजे काम किती दिवसाचं आहे? 20 दिवसाचं. पण दोघं मिळून किती दिवस काम करते? फक्त 15 दिवस करते. म्हणजे एक आणि विमल, हरीश आणि विमल किती काम केलं? मग 15 दिवस काम केलं. किती पैकी? तर 20 पैकी. एवढं काम कम्प्लीट होईल. म्हणजे किती झालं? 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. 4 पैकी काम किती कम्प्लीट केलं? मग 3 कम्प्लीट केलं. काम उरलं किती भाऊ? तर 4 अजून 3 गेला 1. एक काम उरलं. आता हे एक काम जे आहे, हे एक काम कोण केलं? हरीशने केलं. किती दिवसात केलं? 10 दिवसात केलं. एक काम जर 10 दिवस लागत असं तर 4 काम पूर्व काम किती नाही? 4. तर 4 काम केलं किती दिवस लागलं? हे का आपण तिरपा गुन्हा लागला किती आहे? इथं गुन्ह्याला 4 भागेला 1 म्हणजे किती उत्तर येतं? 40 दिवस. हेच माझा आन्सर आहे. ऑप्शन कोणतं? पहिलं. जर व्हिडिओ आवडला असा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.